अनेकदा ही केमिकल नावं बघून असं वाटतं की अरे बापरे, हे काय आहे, इतकी मोठी आणि किचकट. पण खरं सांगू, यामागे ना एक अगदी सोपी, लॉजिकल पद्धत लपलेली आहे. चला तर मग आज आपण मिळून हे रहस्य उलगडूया की ही नावं नक्की तयार होतात तरी कशी. आता स्क्रीनवर बघा, एका बाजूला आहे एक केमिकल फॉर्म्युला आणि दुसऱ्या बाजूला त्याचं भलं मोठं नाव. पहिल्यांदा बघितल्यावर हे एखाद्या सिक्रेट कोडसारखा वाटतं, नाही का? पण घाबरू नका, आज आपण सगळे मिळून हा कोड कसा क्रॅक करायचा हेच शिकणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीनं. ठीक आहे, तर आपला रोडमॅप कसा असेल? आपण आधी हा कोड काय आहे ते समजून घेऊ, त्याचे मूळ घटक बघू, मग लिगँड्सना नावं कशी द्यायची, त्यांची मोजणी आणि क्रम कसा लावायचा ते शिकू. त्यानंतर मेटल सेंटरपीसकडे वळू आणि शेवटी सगळं एकत्र आणून आपलं कोडं सोडवू. सोपं आहे. ओके, चला तर मग सुरुवात करूया. हे कोडं सोडवण्याची मास्टर की आहे IUPAC प्रणाली. आता हे काय आहे? तर ही एक इंटरनॅशनल सिस्टम आहे, नियमांचा एक सेट जो प्रत्येक केमिकल कंपाऊंडला एक युनिक, एक खास नाव देतो. याचा फायदा काय? तर जगभरातले शास्त्रज्ञ कुठेही असले तरी ते एकाच भाषेमध्ये अचूकपणे बोलू शकतात. आता कुठलाही कोऑर्डिनेशन कंपाऊंड समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी त्याचे 2 महत्त्वाचे भाग ओळखावे लागतील. खरं तर हेच 2 भाग त्याच्या पूर्ण स्ट्रक्चरचा पाया आहेत. चला तर मग बघूया ते 2 भाग नक्की आहेत तरी कोणते. तर हे आहेत आपले 2 मेन प्लेयर्स. एक आहे सेंट्रल मेटल अणू, जो अगदी नावाप्रमाणे कॉम्प्लेक्सच्या मध्यभागी असतो, आणि दुसरे आहेत लिगेंड्स, म्हणजे ते अणू किंवा रेणू जे थेट या सेंट्रल मेटलला जोडलेले असतात. कल्पना करायची झाली तर हे आपल्या सूर्यमालेसारखं आहे. मेटल म्हणजे आपला सूर्य आणि लिगेंड्स म्हणजे त्याच्या भोवती फिरणारे ग्रह. आता एक गोल्डन रूल आहे जो अजिबात विसरायचा नाही. नाव देताना क्रम नेहमी ठरलेला असतो. सगळ्यात आधी नाव येतं लिगँड्सचं आणि त्यानंतर नाव येतं सेंट्रल मेटलचं. हा एक नियम जरी लक्षात ठेवला ना तरी आपलं अर्ध काम सोपं होऊन जातं. चला तर मग आत्ता वापरूया या कोड्याची पहिली चावी. आपण लिगँड्सना नावं देण्यापासून सुरुवात करूया. म्हणजे जे रेणू मेटलला जोडलेले आहेत त्यांना योग्य नाव कसं द्यायचं याचे काही सोपे नियम आहेत. चला तेच समजून घेऊया. ज्या लिगँड्सवर निगेटिव्ह चार्ज असतो त्यांची नावं थोडी बदलतात आणि हे बघायला खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, जर नावाच्या शेवटी आईड आलं तर त्याचं ओ होतं. उदाहरणार्थ क्लोराईड बनतं क्लोरो. तसंच जर नावाच्या शेवटी एट असेल तर ते होतं ॲटो, म्हणजे कार्बोनेटचं झालं कार्बोनेटो. आहे की नाही सोपं हे पॅटर्न? पण काही न्यूट्रल लिगँड्सची स्वतःची अशी खास नावं आहेत जी आपल्याला लक्षातच ठेवावी लागतात. जसं की H2O म्हणजे पाण्याला आपण म्हणतो ॲक्वा, आणि NH3 म्हणजे अमोनियाला म्हणतात अमाइन. इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अमाइनच्या स्पेलिंगमध्ये डबल M येतो. हे खूप महत्त्वाचं आहे, विसरू नका. ओके, तर आता आपल्याला लिगँड्सना नाव कसं द्यायचं हे कळालं. पण समजा एकापेक्षा जास्त लिगँड्स असतील तर, म्हणजे एकाच प्रकारचे 2, 3 किंवा 5 लिगँड्स असतील तर काय करायचं? त्यांना मोजायचं कसं आणि त्यांचा क्रम कसा लावायचा? चला आता हे बघूया. याचं उत्तर अगदी सोपं आहे. जर एकच लिगँड पुन्हा पुन्हा येत असेल तर आपण काही ग्रीक प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग वापरतो. 2 असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय, 4 असतील तर टेट्रा आणि 5 असतील तर पेंटा. अगदी सरळ आहे. आता इथे एक गंमत आहे. समजा एखाद्या लिगँडच्या मूळ नावातच डाय किंवा ट्रायसारखा शब्द असेल तर मग गोंधळ होऊ शकतो नाही का? तर हा गोंधळ टाळण्यासाठी आपण वेगळे उपसर्ग वापरतो. 2 साठी आपण बिस वापरतो, 3 साठी ट्रिस आणि 4 साठी टेट्राकिस. म्हणजे नावांमध्ये काहीच कन्फ्युजन राहत नाही. आता येतो एक खूप महत्त्वाचा नियम. लिगँड्सचा क्रम लावताना ते किती आहेत याच्याकडे बघायचं नाही. म्हणजे डाय, ट्राय, टेट्रा या प्रिफिक्सेसना इग्नोर करायचं. क्रम फक्त आणि फक्त लिगँडच्या मूळ नावाच्या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचा. म्हणजे अमाइन हे ब्रोमोच्या आधी येतं, त्यामुळे जरी टेट्रा अमाइन आणि डायब्रोमो असले तरी नाव लिहिताना टेट्रा अमाइन हेच आधी येईल. ठीक आहे, तर लिगँड्सचा सगळा भाग आपण कव्हर केला आहे. आता वेळ आली आहे आपल्या कंपाऊंडच्या हिरोकडे, म्हणजे त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या सेंट्रल मेटलकडे लक्ष देण्याची. बघूया त्याला नाव कसं द्यायचं. मेटलचं नाव ठरवण्याचा नियम त्याच्या एकूण चार्जवर अवलंबून असतो. इथे 2 शक्यता आहेत. जर तुमचं पूर्ण कॉम्प्लेक्स पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल असेल तर मेटलचं जे मूळ नाव आहे तेच वापरायचं, जसं की कोबॉल्ट
निकेल, प्लॅटिनम. पण जर कॉम्प्लेक्स निगेटिव्ह असेल तर मेटलच्या नावाच्या शेवटी 8 हा प्रत्यय लागतो. म्हणजे कोबाल्टचं होईल कोबाल्ट 8 आणि फेरमचं म्हणजे आयनचं होईल फेरेट. आहे ना इंटरेस्टिंग? मेटलचं नाव तर झालं, पण अजून एक शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट बाकी आहे. ती म्हणजे मेटलची ऑक्सिडेशन स्टेट सांगणं. ही स्टेट आपल्याला त्या मेटलवरचा चार्ज किती आहे हे सांगते आणि नावाचा हा एक अविभाज्य भाग आहे. आणि ही ऑक्सिडेशन स्टेट लिहिण्याची एक खास पद्धत आहे. ती नेहमी रोमन अंकांमध्ये आणि कंसात लिहिली जाते. आणि हो, ती मेटलच्या नावाला अगदी चिकटून कोणतीही स्पेस न सोडता लिहितात. जसं की EII. चला तर मग आपण सगळे नियम आता शिकलो आहोत. आता ती वेळ आली आहे ज्याची आपण वाट बघत होतो. आपल्या सुरुवातीच्या त्या कोड्याकडे परत जायचं आणि आपण जे काही शिकलोय ते वापरून तो कोडा क्रॅक करायचा. रेडी? हेच होतं आपलं आव्हान, आठवतंय ना? CONH3 CO3Cl. चला आता एक एक करून याचे तुकडे करूया आणि आपण शिकलेल्या नियमांनुसार याला नाव देऊया. ओके, चला स्टेप बाय स्टेप जाऊया. लिगँड्स कोणते आहेत? तर 5NH3 म्हणजे अमाइन आणि एक CO3 म्हणजे कार्बोनेटो. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार अमाइन आधी येईल. 5 अमाइन आहेत म्हणून आपण लावणार पेंटा. तर लिगँडचं नाव झालं पेंटा अमाइन कार्बोनेटो. आता मेटल हा एक कॅटायॉन कॉम्प्लेक्स आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून मेटलचं नाव तसंच राहील कोबाल्ट. त्याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केल्यावर येते 3 आणि सगळ्यात शेवटी कंसाच्या बाहेर जो काउंटर आयन आहे तो आहे क्लोराईड. आणि आता हे सगळे तुकडे एकत्र जोडल्यावर आपल्याला मिळतं आपलं अंतिम नाव पेंटामाइन कार्बोनेटो कोबाल्ट थर्ड क्लोराईड. एक गोष्ट लक्षात घ्या, कॉम्प्लेक्सचं पूर्ण नाव हे एकच सलग शब्द आहे आणि त्यानंतर स्पेस देऊन काउंटर आयनचं नाव येतं. तर मग आपण हा कोड यशस्वीपणे क्रॅक केला आहे. यावरून आपल्या लक्षात येतं की ही IUPAC प्रणाली किती पॉवरफुल आहे. जे नाव सुरुवातीला इतकं मोठं आणि गोंधळात टाकणारं वाटत होतं ते आता या नियमांमुळे किती लॉजिकल आणि अर्थपूर्ण वाटतंय नाही का? प्रत्येक नावामागे एक अचूक माहिती दडलेली असते. आज आपण केमिस्ट्रीमधला एक कोडं यशस्वीपणे सोडवलं. पण जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला अशा कित्येक कॉम्प्लेक्स सिस्टम्स आहेत ज्या फक्त डिकोड होण्याची वाट बघतायत. मग ते संगीत असो, एखादी भाषा असो किंवा निसर्गाचे नियम असोत, सगळीकडे असेच काहीतरी कोड्स लपलेले आहेत. आता प्रश्न हा आहे की यानंतर कोणतं कोडं सोडवायला आवडेल?